जेव्हा गुलजार पहिल्यांदा चित्रपट निर्माते बिमल रॉय यांना भेटले तेव्हा ते एका छोट्या मोटार मेकॅनिकच्या दुकानात काम करत होते, जिथे ते रंग मिसळून डेंटेड गाड्या दुरुस्त करायचे। गुलजार भटक्यासारखे जीवन जगत होते आणि त्यांना माहीत होतं की त्यांना साहित्याच्या जगात यायचं आहे, परंतु त्यांच्या कुटुंबातील कोणीही त्यांच्या स्वप्नांना पाठिंबा देत नव्हतं। बिमल रॉय यांच्या चित्रपटांमध्ये गुलजार यांना विशेष रस होता, कारण त्यातील बरेच चित्रपट बंगाली साहित्याचं रूपांतर होते। यावेळी बिमल रॉय नूतन अभिनेत बंदिनी बनवत होते आणि ते चित्रपटासाठी गाणी बनवण्याच्या तयारीत होते। अचानक असं झालं की गीतकार शैलेंद्र आणि संगीत दिग्दर्शक SD बर्मन यांच्यात भांडण झालं आणि शैलेंद्र यांनी त्यांच्यासाठी गीत लिहिण्यास नकार दिला। जेव्हा गुलजार सेटवर आले आणि त्यांनी बिमल यांना पाहिलं तेव्हा ते अवाक झाले। मी इतक्या साध्या आणि निस्वार्थ माणसाला भेटलो की क्षणभर माझ्या मनाला काय प्रतिक्रिया द्यावी हे कळत नव्हतं। मी लिहिलेली गाणी आणि कविता ऐकल्यानंतर बिमलदा म्हणाले, मोटर गॅरेजबद्दल विचार करू नकोस, तुझं आयुष्य मोठं आहे। आणि त्या क्षणाने गुलजारच्या